प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा अर्ध्याहून अधिक कालावधी आपला गेलेला असतो ना, त्यावेळेला अगदी 50%हून अधिक महिलांना गुदाशयामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. हा मूळव्याधाचा प्रकार आपण म्हणू शकतो किंवा तिथल्या नसा फुगणे या गोष्टी होऊ शकतात. आता या का होतात? कारण आपल्या आतड्यांवर भरपूर ताण हा आपल्या गर्भाशयाचा आणि बाळाचा आलेला असतो. त्याचप्रमाणे कॉन्स्टिपेशन सारख्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागल्यामुळे मलविसर्जनासाठी आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि गुदाशयातून म्हणजे ॲनसमधून आपल्याला रक्त जाण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मूळव्याध आपल्याला मागे लागू शकतो. अशा वेळी तुमच्या खानपानाकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे भरपूर फायबर रिच खाणं, फळं खाणं, हिरव्या पालेभाज्या खाणं, या सगळ्या गोष्टी, म्हणजे संत्री जरी तुम्ही खाल्ली तर त्याचा ज्यूस वगैरे करून न खाता संत्र साल काढून पूर्ण खाल्लेलं हे कधीही तुमच्यासाठी चांगलं आहे. अशा पद्धतीने फायबर्स कुठल्या कुठल्या गोष्टीतून जातात, जसं कोंडा न काढलेलं धान्य दळून आणणं, पीठ न चाळणं आणि तसंच ते मळणं, अशा गोष्टी किंवा लक्षपूर्वक तुम्ही फायबर्स आपल्या आहारात कसे जातील या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या तुम्हाला मूळव्याधापासून तुमचा बचाव करू शकतात. हा त्रास होऊच नाही यासाठी तुम्ही पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस, ज्याला तुम्ही केगल्स किंवा किगल्स एक्सरसाइजेस म्हणतात, ते करू शकता. ज्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं सेतुबंधासन, कंधरासन ही आसनं केगल फ्लोअर एक्सरसाइजेसमध्ये येतात. खरं तर तुम्ही प्रीनेटल योगा करत असाल तर ते बेस्टच आहे. कुठलंही इंग्लिश नाव देण्यापेक्षा याच्यामध्ये आपल्या शास्त्रांमध्ये जी आसनं सांगितली आहेत प्रेग्नन्सीसाठी ती तुम्ही इथं करू शकता. परंतु अगदी हा त्रास झालाच, हा मूळव्याधाचा त्रास प्रेग्नन्सीमध्ये झाला तर तो नंतर तुमचा निघून जाणार आहे. या त्रासाची तीव्रता, वेदना कमी करण्यासाठी तुम्ही हॉट बाथ घेऊ शकता. म्हणजे सीट्स बाथ ज्याला म्हणतात, टबमध्ये बसणं गरम पाण्यात, किंवा मग आईस पॅक तिथे लावू शकता आणि तुमच्या वेदना कमी करू शकता. कुठल्याही गोष्टीला इलाज किंवा सोल्युशन असतं, त्यामुळे घाबरून जाण्याची बिलकुल आवश्यकता नाही.